आज आपण नवीन टॉपिक चालू करणार आहे, त्याचं नाव आहे घटना निर्मिती. ठीक आहे. तर आता सर्वांनी लक्ष द्या, आजचं सेशन जे आहे ते घटना निर्मिती कशी झाली. तर आपण सुरुवातीला पहिल्या दिवशी काय पाहिलं होतं की आपली जे भारत आहे ते कसा बनला, भारताला इंग्रजांनी सोडून दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं, प्रजासत्ताक झालो आणि त्यासाठी आपण एक पुस्तक तयार केलं, त्याला घटनेला नाव दिलं आपण द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारताचे संविधान. आणि त्यासाठी किती दिवस लागले, त्यामध्ये कुठल्या कुठल्या घडामोडी आहेत त्या पाहिल्या, त्याचे भाग किती होते, बरोबर आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये कलमे किती होते, सद्यस्थितीला काय कंडिशन आहे, ते सर्व आपण वाचून दाखवलं. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय घेतलं, त्याच्यामधले आणखी काही लूप्सहोल घेतले. जसं आपण पाहिलं की केंद्र शासन व्यवस्था काय आहे, राज्य शासन व्यवस्था काय आहे, त्याच्या आतमध्ये काय आहे, हे सर्व सर्व आपण काय केलं. हा, आता आपण त्याच्या समोरचा म्हणजे आता ही ऍक्च्युअल घटना निर्मित कशी झाली त्याच्यावर जाणार आहे, आणि त्याचं फॉर्मेशन कसं झालं, त्याची बसले कसे, असेंब्ली कशी बसली, हे आजचं आपलं सेशन आहे. तर हे सेशन खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारतात. तर जे जे मी बनणार तुम्हाला ते पार्ट करून कसं ठेवायचं, त्याचे शॉर्टकट ट्रिप्स आणि टिक्स कसे घ्यायच्या किंवा नोट डाऊन काय करायचं ते समोर भाऊ. आता हे आजचं सेशन पण तुम्ही पहिले ऐकायचं आहे, जास्तीत जास्त ऐकण्यावर लक्ष द्यायचं आहे. आणि हा, ड्युअल कम्युनिकेशन, आवाज बोलायचा आहे. तुम्ही बोलले तर मला समजेल. आता याच्यामध्ये बघा, भारतासाठी संविधान सभेची मागणी, डिमांड फॉर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. म्हणजे बघा, भारताला स्वातंत्र्य, एकदा पुन्हा हा भारत आहे आपला, भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळालं, 15 ऑगस्ट 1947 ला. पण 1947 मध्ये मागणी झाली का, नाही, त्याच्या आधी सुरू झाला होता कार्यक्रम. म्हणजे भारताचे जे फ्रीडम फायटर होते, स्वातंत्र्य सेनानी होते, त्यांनी पहिलेच डिसाईड केलं की भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे. त्याच्या आधीच आपल्याला अशी एक व्यवस्था तयार करावी लागेल, त्या व्यवस्थेमध्ये आपल्याला त्याच्यात सगळ्या गोष्टी टाकाव्या लागेल. त्याच्यानं भारतीय लोक काय होऊन जाईल, थोडं आहेच ना आपण, सगळं आधी नसलं तयार तर बघा ना, लग्न वगैरे मध्ये जेवण तयार नसलं तर कसं होते, कार्यक्रम खराब होतो ना, मग आधीच तयार करून ठेवावं लागते. तसं आहे, आधीच तयार करायचं प्रोसेस चालू झाली होती. तर साधारणतः बघा, एखाद्या सार्वभौम लोकशाही देशाची घटना तयार करण्याचे कार्य लोकांच्या प्रतिनिधी संस्थेमार्फत पार पाडले जाते. घटनेवर चर्चा करून ती स्वीकार करण्याच्या उद्देशाने लोकांनी निवडून दिलेल्या अशा संस्थेला संविधान सभा, बघा इथे एक शब्द खूप महत्वाचा आहे, लोकांनी निवडून दिलेल्या अशा संस्थेला संविधान सभा, कॉन्स्टिट्यूट असेंब्ली संबोधले जाते. म्हणजे लोकांनी निवडून दिली पाहिजे, हे मीटर आहे. म्हणजे आपल्या ह्याच्यात प्रत्येक वेळेस संविधानाच्या सभेमध्ये म्हणा किंवा लोकशाही देशामध्ये लोकांनी निवडून दिलेले हा शब्द मॅटर करतो. समजत आहे. जर तुम्ही चीनमध्ये गेले, रशियामध्ये गेले, तर लोकांनी निवडून दिलं मॅटर नाही करत. ठीक आहे, तिथे राजेशाही म्हणू शकतो किंवा वेगळ्या प्रकारची तिथे संस्था आहे. पण इथे आपल्याला संविधान सभा, जे आपला भारत स्वतंत्र व्हायच्या आधीच आपण चालू करण्याचा प्रोग्रेस केला होता, तेव्हा पण आपण विचार काय मांडला, लोकांनी निवडून दिलेली असली पाहिजे, त्याला संविधान सभा म्हणू. स्वातंत्र्यपूर्व कालखंड, पूर्व, स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्य पूर्व कालखंडात भारतासाठी संविधान सभाची मागणी करण्यात आली. म्हटलं ना, स्वातंत्र्य मिळायच्या आधीच काय करायला लागले, आपल्याला मागणी केली. ठीक आहे. त्यामध्ये बघा, सर्वात पहिले काय झालं होतं, कोणी मागणी केली होती, बरं. म्हणजे बघा, सुरुवात तर करायला लागेल ना आपल्याला, की आपल्याला बघा, हे दूरदृष्टी खूप कमी लोकांमध्ये असते की आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे. आता इथं तुम्ही आहे सध्या 2025 मध्ये, तुम्ही 2025 मध्ये इथून 20 वर्षाचा विचार करणार का, सांगा ना. की 2025 नंतर 20 वर्ष म्हणजे 2045 मध्ये काय होणार आहे, नाही. पण काही लोक काय करतात, त्याचा विचार करतात. जसं बिहारमध्ये माहिती तुम्हाला, मी करंटमध्ये शिकवलं की 2047 मध्ये बिहारला आपल्याला उपचार राज्य बनवायचं आहे, असं त्यांनी, महाराष्ट्र शासनाचं पण आहे 2045 पर्यंत महाराष्ट्राला इथपर्यंत न्यायचं आहे, हे टार्गेट असतात, दूरदृष्टी असते. तर तेव्हा तेव्हा तर आपल्यावर कोणाचं राज्य होतं, ब्रिटिशांचं. तर 1922 मध्ये महात्मा गांधीजी, बघा महात्मा गांधीजी विचार बघा, म्हणून त्यांना महात्मा म्हणतात ना, एमजी महात्मा गांधीजींना, त्यांनी सर्वप्रथम संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता अशा सभेची मागणी केली. म्हणजे त्यांनी 1922 मध्ये, 47 ला स्वातंत्र्य मिळालं, 22 मध्ये त्यांनी काय म्हटलं की असं काहीतरी एक संस्था पाहिजे की जे भारतासाठी काय तयार करेल, संविधान तयार करेल, एक भारताचं संविधान असेल, ज्यामध्ये भारतीय लोकांचं संविधान असेल. म्हणजे त्यांची दूरदृष्टी बघितली. ठीक आहे, म्हणून ते मोठं लोक महान बनतात, ज्यांची दूरदृष्टी मोठी. बघा, बरेच लोकांची दूरदृष्टी एवढी मोठी असते की ते आधीच प्लॉट घेऊन ठेवतात, बरोबर आहे. आणि मग त्यांचा फायदा तेव्हा केवढा होतो त्यांना, 20-25 वर्षानंतर होतो. आधीच ते इन्व्हेस्टमेंट करतात, त्याचा फायदा केव्हा होतो, 20. तर ते दूरदृष्टीचा खेळ असतो. बरेच लोक म्हणतात की मी तेव्हा घेतला असता तर वाली गोष्ट करतात. काही लोक घेऊन ठेवतात, तर ते घेऊन ठेवणारे फक्त 1 to 2% असतात, तरवाले 90% असतात की ते फक्त तरवाले. तर इथे हे नाहीये, हे लोक कसे होते, पहिलेच होते. नंतर बघा, जे पेपरमध्ये विचारलेलं आहे, हा सेकंड 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना
सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय दिले जाते मानवेंद्रनाथ रॉय यांना. कोणा दिले जाते? यांना शॉर्टकट मध्ये एम एन रॉय म्हणतात. काय म्हणतात? आणि हा प्रश्न 3-4 वेळा एक्झामला विचारलेला आहे की कोणी भारतासाठी सर्वप्रथम संविधान सभा, काय संविधान सभेची सर्वप्रथम आपलं कल्पना मांडली? कोणी मांडली ती? एम एन रॉय यांनी मांडली. एम एन रॉय. आणि कोणत्या वर्षी मांडली? 34 मध्ये. मानवेंद्रनाथ रॉय हे भारतातील साम्यवाद चळवळीचे अग्रणी होते. साम्यवादी चळवळीचे ते अग्रणी होते आणि त्यांनी सर्वप्रथम संविधान सभेची कल्पना मांडली. लक्षात राहील का? 1934. बघा आता हे शब्द पाठ नाही करायचे. 1934 स्वातंत्र्याच्या आधीची गोष्ट आहे. एम एन रॉय, शॉर्टकट आहे एम एन रॉय, यांनी संविधान सभेची काय केली? मागणी केली. संविधान सभा, आपल्या भारताचं संविधान आहे त्यासाठी एक सभा बसवायची होती, त्या सभेसाठी त्यांनी मागणी केली. ठीक आहे. नंतर बघा काय झालं. कुठे आलो आपण? अच्छा, पेज वापस आला का रे? नाही ना. आता बघा पुढे. नाही तेच. आता हे मागणीमध्ये बघा आणखी काय झालं. तेच पेज आलं वाटतं. ठीक आहे. हा इथं आहे. 1900 किती झालं होतं? 34 झालं होतं आपलं एम एन रॉय. हा तिसरं बघा आता. डिसेंबर 1934 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेची औपचारिक मागणी केली. बघा आता कोणी केली? राष्ट्रीय काँग्रेसने केली औपचारिक मागणी 1934 मध्ये. त्यानंतर बघा 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान पटना येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय झाला आणि त्यामध्ये काँग्रेसने भारतीय घटनात्मक सुधारणाबाबत ब्रिटिश संसदीय समितीचा अहवाल फेटाळून लावला व संविधान सभेची काय केली? मागणी केली. बघा तेव्हा केली काँग्रेसनं 1934 मध्ये, जेव्हा एम एन रॉयनं म्हटलं त्याच्यानंतर. ठीक आहे. आता हे काँग्रेस काय आहे? 1 मिनिट द्या फक्त, मी सर्व समजून सांगतो. 1938 वाचू द्या मला. का 1938 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेसच्या वतीने मागणी केली प्रॉपर स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मताधिकाराच्या निवडण्यात आलेल्या संविधान सभेतील कोणत्याही बाह्य प्रभावविना तयार करण्यात यावी. हे कोण म्हटलं होतं? जवाहरलाल नेहरू यांनी 1938 मध्ये, म्हणजे चौका मारल्यानंतर सांगतो, चौका 4 मारल्यानंतर लक्षात ठेवा. थोडं 1 मिनिट का, मी सगळं शॉर्टकट बनवत आहे. 4 मारल्यानंतर लक्षात ठेवायचं तुम्हाला फक्त. आणि जवाहरलाल नेहरू, मी सगळं तिकडे सांगतो समजून. किंवा पीडीएफ मध्ये काही समजलं नाही, टेन्शन नाही घ्यायचं. 1940च्या लॉर्ड लिनलिथो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने प्रथमच घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी आणि ते मान्य केले. मुख्यतः शब्द आहे, सर्व सांगतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये +2 टाकायचे. चौका मारला, नंतर 2 रन काढले, पुन्हा 2 रन काढायचे, पुन्हा 2 रन काढायचे. 1944 च्या सर स्टॅफर्ड क्रिप्स, कोण? सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या प्रस्तावामध्ये भारताची घटना पूर्णतः, ठीक आहे, पूर्णतः हा शब्द महत्वाचा आहे, भारतीयांनी तयारी करावी हे तत्व मान्य करण्यात आले. ठीक आहे. शेवटी 1946 परत चौका मारला, 2 रन काढायचे आहे आणि कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली. इथपर्यंत काही समजलं नसेल तर आता आपण येऊ इकडे, सर्व समजून सांगतो. ठीक आहे. 1 मिनिट. आता जे शिकवलं ना, हे बुक मध्ये सगळं क्लासेसमध्ये तुम्हाला असं शिकवतात की हे असं आलं, हे असं आलं, हे असं आलं. हे काही कामाचं नाहीये. आता जे मी सांगणार आहे नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. बघा काय झालं, स्टोरी तुम्हाला सांगायचं सोबत सोबत. बघा 1922 सर्वात पहिले कोणी म्हटलं होतं? हा व्हेरी गुड. बोलायचं, सर्वांचं उत्तर पाहिजे मला कमेंट सेक्शन मध्ये, पण बोलायचं ऑनलाईन. ठीक आहे. हा 1922 मध्ये महात्मा गांधी यांनी सर्वप्रथम काय म्हटलं? संविधान सभा असा उल्लेख केला का त्यांनी? नाही. पण त्यांनी काय मागितलं? संविधान सभेसारखं काहीतरी पाहिजे, एखादी संस्था पाहिजे की जे भारताचं संविधान तयार करेल. म्हणजे इथं संस्था लिहितो मी फक्त एक. ठीक आहे. अशी काहीतरी संस्था पाहिजे संविधान सभासारखी, असं कोणा म्हटलं होतं? त्यानंतर 1934 हे तारीख विसरायची आहे का? नाही, बिलकुल विसरायची नाही. आणि ह्या अशा नोट्स तुम्हाला आपल्या बुक मध्ये लिहायच्या. समजलं का? बुक मध्ये काय करायचं आहे हे मी आज शिकवतोय तुम्हाला. बुक मध्ये शॉर्टकट कसं बनवायचं, पॉलिटी मध्ये 15 पैकी 15 मार्क कसे काढतात मुलं, हे सर्व आता इथून समजणार आहे. तर 1934 यामध्ये ह्या यम वरूनच महात्मा गांधी नाहीच आठवलं तर ह्या यम वरूनच एम एन रॉय, बघा पकडलं, यांनी काय केलं? संविधान सभा, पहिला उल्लेख कोणता? संविधान सभा. बोलायचंय संविधान असा उल्लेख केला आणि याची कल्पना काय केली? मांडली. पण एक लक्षात ठेवा, ही कल्पना जी मांडली ना, तर आपल्या भारतामध्ये थोडंसं मी तुम्हाला भटकवतो. ठीक आहे. थोडंसं आपण दुसऱ्या टॉपिक करतो. इथपर्यंत आलो आपण. तर झालं काय होतं माहितीये का, थोडासा इतिहास माहित पाहिजे आपल्याला, इतिहास, हिस्ट्री माहित पाहिजे. ते इतिहासामध्ये काय होतं की आपल्या भारताला
स्वातंत्र्य देण्यासाठी किंवा भारतामध्ये, आता भारत तेव्हाचा असा होता की भारतासोबत पाकिस्तान पण होतं, ठीक आहे, आपल्यासोबत इथे बांगलादेश पण होतं, हे सगळं भारताचा भाग होता. तर तेव्हा भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी आपल्या एक महत्वाची अशी एक म्हणू शकतो की तेव्हाची म्हणजे ब्रिटिशांची हे होती, पक्ष होता, त्या पक्षाचं नाव आहे राष्ट्रीय काँग्रेस. राष्ट्रीय काँग्रेस, एक मिनिट, हा पक्ष होता, राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष होता आणि याच्या अंतर्गतच सर्व कामं होत होते. समजत आहे का? म्हणजे भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी जे कोणते आपले फ्रीडम फायटर आहेत ते सर्व कोणाच्या अंतर्गत काम करत होते. आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जो आहे, ज्याला ज्याचा आपण राष्ट्रीय काँग्रेसचा आताचा पक्ष नाही आहे, तो कोणता आहे तेव्हाचा, तर त्याची जेव्हा स्थापना झाली होती ती झाली होती 1885 मध्ये. केव्हा झाली होती त्याची स्थापना? आणि 1885 पासून त्याची प्रत्येक वर्षाला काय भरत होती? सभा भरत होती. 85, 86, 87 हे मी तुम्हाला इतिहासामध्ये शिकवेल. तर अशा सभा होत होत्या आणि एवढी स्ट्रॉंग झाली ही की मग ही सभा इथून 10-15 वर्षानंतर प्रत्येक निर्णय भारतासंबंधीचे हेच घ्यायला लागली. कळत आहे का? म्हणजे हे राष्ट्रीय काँग्रेस जो पक्ष आहे हे सर्व निर्णय घ्यायला लागली भारतासंबंधीचे. म्हणजे असं समजून घ्या की ही एक अशी सभा झाली की इथं सगळे भारतीय लोक आणि सगळे विचारवंत मोठमोठे, त्यामध्ये सगळे जेवढे पण फ्रीडम फायटरचे नाव तुम्हाला समजतात ते सगळे कोणत्या पक्षासोबत जुळले होते तेव्हाच्या? राष्ट्रीय काँग्रेससोबत. समजत आहे? आणि यांनी 1885 पासून चालू केलं. म्हणजे आता आपण पाहिलं इथं एम एन रॉय जे होते यांनी मागणी केली संविधान सभेची, परंतु हे मागणी यांच्या पुरतीच मर्यादित होती. पण एम एन रॉय सुद्धा राष्ट्रीय सभे काँग्रेसच्या सभेतले एक मोठे नेते होते. पण त्याचा इम्पॅक्ट ब्रिटिशांवर होईल का? म्हणजे एखादा माणूस आपल्या क्लासमधला उठला आणि बाहेर जाऊन म्हटलं की मला राष्ट्रीय सभा पाहिजे, तर फरक पडणार का? म्हणजे ह्या क्लास म्हणजे आपला राष्ट्रीय सभा आहे, आपला राष्ट्रीय सभा नाही, आपला क्लास म्हणजे काय आहे? काँग्रेस आहे. आणि मग काँग्रेसनं जर म्हटलं म्हणजे सगळ्यांनी म्हटलं तर मग त्याचा काय होईल? इम्पॅक्ट होईल. कळत काय म्हटलं तर? म्हणून इथपर्यंत ठीक होतं, म्हणून इथून चौका मारायचा आहे. काय मारायचा आहे? हा, तर याच्या आधीच एक होते 1934 मध्ये एक आणखी घोषणा होते की एक पटना अधिवेशन होते. कोणतं अधिवेशन? पटना. पण हे कोणाचं होते? राष्ट्रीय काँग्रेसचं पटना अधिवेशन होते. या ठिकाणी ते संविधान सभा असा उल्लेख प्रॉपर तर नाही करत, पण काय करतात? मागणी करतात की आम्हाला आमच्यासाठी काहीतरी संविधान बनवायची काय करा, मागणी करतात. कारण की एम एन रॉय बोलले असतात, आपल्या क्लासचा जर एखादा चांगला विद्यार्थी आहे त्याला जर म्हटलं की सर उद्या आपण क्लास घेऊ, सुट्टी देऊ नये, तर मग आपण म्हणतो ना की चला ठीक आहे घेऊन घेऊ सर्व मिळून. तर असं झालं. तर एम एन रॉयने एक शब्द काढला, संविधान सभा पाहिजे. आणि मग काँग्रेसनं पटनामध्ये अधिवेशनामध्ये राष्ट्रीय काँग्रेसनं पटना म्हणजे अधिवेशन काय म्हटलं मी तुम्हाला, काँग्रेसचे दरवर्षी काय भरतात, ते या वर्षीचं अधिवेशन कुठं भरलं होतं? तिथं मग त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला काय पाहिजे? संविधान सभा पाहिजे. ठीक आहे, पण प्रॉपर अशी मागणी केली होती का? नाही. नंतर मग 4 वर्षानंतर म्हणजे चौका मारला म्हटलं मी तुम्हाला. हा, तर चौका मारा याच्यामध्ये हा 1900 किती आली तारीख? 38. 1938 मध्ये प्रॉपर मागणी करण्यात आली राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने. आणि हे केली कोणी? पंडित जवाहरलाल नेहरू. कारण की पंडित जवाहरलाल नेहरू जे होते तेव्हाचे मुख्य नेते, पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित नेहरू करून टाकतो, ठीक आहे, नेहरू झालं. हा चालेल, काय हरकत नाही. तर यांनी संविधान सभा याची काय केली? हा, संविधान सभेची मागणी. म्हणजे आता काँग्रेस पूर्णपणे कशात उतरली? संविधान सभेला पाहिजे म्हणजे पाहिजे आम्हाला. वर्ष कोणतं? आता हे 1938 लाच का? याच्या आधी का नाही? कारण की 4 वर्षाची गॅप बसली ना. तर याच्या मागची स्टोरी ऐकून घ्या, कोणी सांगणार नाही. कारण की 1934 पर्यंत सगळी शांतता पसरली होती. कारण की आपल्याला ब्रिटिश लोक हे देणारच नव्हते. ब्रिटिशांचं मन नव्हतं का आम्ही देतो म्हणून? नाही. परंतु इकडे 1900 परंतु 1938 मध्ये प्रॉब्लेम झाला ब्रिटिशांसोबत, जो होता दुसरे महायुद्ध. कोणते महायुद्ध? व्हेरी गुड, लक्षात ठेवा. दुसरे महायुद्ध जे होतं ते 1938 पासून सुरुवात झाली होती. मुख्यतः 1939 ते 1944 पर्यंत दुसरं महायुद्ध चालू होतं. सेकंड वर्ल्ड वॉर ज्याला म्हणतात. आणि सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये जर्मनीने ब्रिटिशांवर हमला करायला सुरुवात करून दिली होती. आणि त्यासाठी ब्रिटिशांना भारतीय सैनिकांची गरज होती की भारतीय सैनिक आपल्याजवळ आले पाहिजे. मी सेकंड वर्ल्ड वॉरची पण स्टोरी तुम्हाला सांगणार आहे, ह्या पॉलिटीमध्ये सांगणार आहे, ठीक आहे, मिडल मध्ये. त्याच्यामुळे त्यांना गरज कशाची होती? सैनिकांची. आणि जर सैनिकांची गरज पाहिजे असेल तर राष्ट्रीय काँग्रेस स्ट्रॉंग झाली होती. कारण की 1885 पासून त्यांनी त्यांचं बळकटी केली होती. त्यांच्याशिवाय भारताची जनता ऐकत नव्हती. भारतीय जनतेला कोणावर ट्रस्ट होता? राष्ट्रीय काँग्रेसवर होता. म्हणून आता यांना मनवण्यासाठी, कोणाला मनवण्यासाठी? राष्ट्रीय काँग्रेसला यांनी इनडायरेक्टली म्हणजे होकार देण्यासाठी आता सुरुवात करून दिली. कारण की आता यांच्यावर आली आहे ना. कारण की इकडे जर्मनी जो हिटलर आहे जर्मनचा, तो कोणावर हमला करत होता? ब्रिटिशांवर. मोठमोठे म्हणजे इतके चालू होते, तोफा चालू होते त्यांच्यावर. आणि हिटलरने, जर्मनीने
फ्रान्सला हरवलं होतं. त्यानंतर तिकडचे सर्व जे प्रदेश होते ते सर्व प्रदेश हरवले होते. म्हणजे असं समजून घ्या, एक्झाम्पल आपण सांगतो तुम्हाला मी कोणाकोणाला हरवलं होतं, म्हणजे कारण की हे स्टोरी खूप इम्पॉर्टंट आहे. गुगल मॅप घ्यायला लागेल आपल्याला. ठीक आहे, एक मिनिट का. गुगल अरे बाबा, बघा, तर हे जर्मनी इथे एरिया, तुर्की इथे आहे ना, सॉरी, हंगरी, फ्रान्स, जर्मनी. थोडस दाखवून देतो बघा कुठे आहे भारतापासून, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट. तर भारतापासून पश्चिमेकडे वेस्टर्न साईडला इथे यायचं तुम्हाला. तर इथे आलं इथं. तर इथे बघा, हे आहे युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन. इथे आहे जर्मनी. इथं आता मला हे पेन यूज करतायत कारण की मॅप आहे. तर जर्मनी दिसून आला का सर्वांना? हा हा जर्मनी जो आहे हा. तर जर्मनी जो होता, या जर्मनीने पहिले फ्रान्सवर हमला केला. ठीक आहे, 38 पासून युद्धाला सुरुवात झाली. फ्रान्सला घेऊन घेतलं. ह्या जो इटली होता, इटलीमध्ये पण एक तानाशा होता मसुलिनी नावाचा. कोणता? मसुलिनी. तर जर्मनीचा जो हिटलर होता आणि मसुलिनी होता, यांच्यामध्ये करार झाला. तर हे सोबत आले, म्हणजे हा पूर्ण प्रदेश कोणा झाला? हिटलरचा झाला. ह्या इटलीने इकडचे सर्व प्रदेश जिंकून घेतले. ठीक आहे, हा सर्व कोणाच्या अंडर आला आता? हिटलरच्या अंडर आला. हिटलर आता हे बघा, इथं जर्मनी जे आहे ना, त्या जर्मनीने ह्या बेल्जियमवर हमला केला, हे पण जिंकून घेतलं. ठीक आहे, इकडे जेवढे पण देश होते, ह्या स्लोव्हेनिया झाला, प्रेग्वे झाला, ठीक आहे, हे सगळे देश कोणी जिंकले होते? रोमानिया पर्यंत, सर्बिया पर्यंत, हे सगळे ह्या हिटलरला जिंकले होते. म्हणजे हिटलर इथपर्यंत आला. आणि हिटलरनं बघा, हिटलर म्हणजे खरंच मूर्खच होता हिटलर. ठीक आहे, एवढं जिंकल्यानंतर आज हिटलरचं राज्य असतं. हिटलरनं काय केलं माहित आहे का? कुठे गेलो आपण? हा प्रदेश सर्व जिंकला. आणि त्याच्या आधी हिटलरनं काय केलं होतं, हा जो रशिया दिसला ना इकडचा, त्या रशियासोबत एक करार केला होता. कारण की रशिया सर्वात मोठा देश होता. की रशियासोबत करार केला होता की तुम्ही आमच्यावर आक्रमण करायचं नाही, आम्ही तुमच्यावर करणार नाही. एक ट्रिटी करून टाकली होती. आणि हा पूर्ण प्रदेश कोणी जिंकला होता? हिटलरनं जिंकला होता. आणि इंग्लंडला हरवायचं होतं, कारण की इंग्लंडच राहिला होता आता फक्त. तर इंग्लंडवर फक्त काय का हरवत नव्हते? कारण की इकडे हा समुद्राचा पाठ, समुद्रामुळे इंग्लंड वाचला. यांना आक्रमण करायचं असतं तर कशाने करायला लागेल? फक्त एरोप्लेननं. आणि इकडे त्यांनी कशाने केलं होतं? जमिनी मार्गानं. तर हिटलरची जे जमिनी मार्गाची स्ट्रॅटेजी होती ना, भूमार्गाची, ती खतरनाक होती. म्हणजे फ्रान्सला कसं हरवलं, याची मी स्टोरी सांगतो तुम्हाला, छोटीशी 5 मिनिटं घेतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की फ्रान्सला हरवण्याचं कसं हरवलं. याच्या मागे पण पहिलं महायुद्ध खूप महत्वाचं आहे. फर्स्ट वर्ल्ड वॉर मध्ये जे फ्रान्सने जर्मनी सोबत केलं, किंवा पूर्ण युरोपियन देशांनी जे जर्मनी सोबत केलं, त्याचा बदला म्हणून हिटलरने हे केलं होतं. म्हणजे जर्मनीवर एवढा मोठा करार लावला, टॅक्सेस लावले होते, किंवा जे युद्ध, पहिलं महायुद्ध जे हरले होते ना, त्याचा एवढा मोठा इम्पॅक्ट लागला होता की सर्व खर्च जर्मनीला द्यायला लावला. आलं का लक्षात? म्हणजे युद्ध सगळ्यांनीच केलं पहिलं महायुद्ध, पण पहिल्या महायुद्धामध्ये जो खर्च झाला, जे नुकसान झालं, त्याचं पूर्ण एकाच देशावर थोपवलं, तो कोणती होती? जर्मनी. मग जर्मनीला आता 2000 काहीतरी 10 वर्ष, म्हणजे 2010ला की केव्हा काहीतरी संपलं ते त्यांचं, ते त्याच्यावरचं लोन वगैरे. तर जर्मनी त्याचा बदला म्हणून वर्ल्ड वॉर 2 झालं. तर जर्मनीनं फ्रान्सला कसं हरवलं बघा, स्ट्रॅटेजी बघा. इकडून काही सैनिक पाठवले बेल्जियमवर, इकडून एक तुकडी पाठवली. इथं खूप जंगल, मोठं मोठं जंगल आहे. तर त्यांना असं वाटलं इथून कोणी येणार नाही. तर त्यांचे जर्मनीचे सैनिक इतके डेंजर होते की, असं मी ऐकलेलं आहे की ते ड्रग्स वगैरे घेत होते शरीरामध्ये, की म्हणजे ते पूर्ण फुल ऍक्टिव्ह राहत होते मारण्यासाठी. आणि ते कुठल्याही जंगलातून जात होते. तर ते इकडून एक सैनिक पाठवले, इकडून सैनिक पाठवले. फ्रान्सला वाटलं इकडून सैनिक येत आहे, हे सगळे सगळे फ्रान्सची टीम इकडे गेली. आणि यांनी इकडून मागून येऊन त्यांच्यावर काय केला? हमला. आणि फ्रान्सला काबीज करून टाकला. असे असे त्यांनी स्ट्रॅटेजी आखल्या. तर जर्मनी सोबत सुद्धा, सॉरी, रशिया सोबत सुद्धा त्यांनी करार केला होता. आणि रशिया सोबत जेव्हा करार झाला, त्यानंतर रशिया सोबत करार तोडला. आणि करार तोडून जर्मनीने या रशियावर पण आक्रमण केलं. रशिया किती मोठा आहे बघा ना. ठीक आहे, तर रशियावर आक्रमण केलं, रशियाला सोडण्याचा प्रयत्न, म्हणजे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच तिचं सगळं काम बिघडलं. इकडे युनायटेड किंगडम सोबत सुद्धा युद्ध चालू होतं, जे की 1939-40 मध्ये सुरू झालं होतं. याच्यावर पण हमला करणं चालू झालं होतं. इथपर्यंत सगळ्या गोष्टी बरोबर चालू होत्या. परंतु एक आणखी देश आहे, मूर्ख देश दाखवतो तुम्हाला. मूर्ख म्हणजे आता आपल्यासाठी चांगला आहे सध्या, पण तेव्हाचा मूर्खच म्हणावं लागेल. जो होता जपान. कोणता? कुठे आहे जपान? दिसलं की सांगा मला. हा, ठीक आहे, हा जपान. हा जपाननी काय केलं होतं, इकडचे सर्व देश घेतले होते. म्हणजे जपाननी हा फिलिपाईन्स, ठीक आहे, हा इंडोनेशिया, हे सगळे जिंकले होते. नंतर हाही कुठपर्यंत यायला लागला होता? आपल्या भारताजवळ. इव्हन भारतामधले अंदमान निकोबार बेट जे आहे ना, इथपर्यंत पोहोचला होता. आठवते तुम्हाला? तुम्हाला जर माहित असेल सुभाषचंद्र बोसांची स्टोरी, तर जपानला त्यांना हेल्प केली होती. ठीक आहे.
परंतु जपाननं मूर्खपणा काय केला की जो देश युद्धामध्ये सामील व्हायला तयार नव्हता तो कोणता तर अमेरिका. युएसए ठरवलं होतं वर्ल्ड वॉर 1 मध्ये की आता आम्ही काय होतो वर्ल्ड म्हणजे कोणत्याच युद्धामध्ये सामील होणार नाही. आमचं खूप नुकसान झालं पहिल्या महायुद्धामध्ये. त्यांनी म्हणजे त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन नुसार एक ठरवून घेतलं की जोपर्यंत आमच्यावर कोणी हमला करणार नाही आम्ही तुमच्यासोबत येणार नाही. आणि जपानने युएसए वर हमला केला. एक छोटस बेट आहे इथं त्या बेटावर हमला केला आणि जसा बेटावर हमला केला सैनिक तिची अमेरिकेचे बरेच सैनिक तिथं त्यामध्ये हे झाले मरण पावले आणि त्यानंतर अमेरिका कुठं आला युद्धात आला. आला का लक्षात. जसा अमेरिका युद्धात आला तसंच हे जे इंग्लंड होतं इंग्लंडला एक काय भेटलं सपोर्ट भेटला अमेरिकेचा. आणि नंतर मग ते तुम्हाला माहित आहे जपानमध्ये 2 शहर आहे. एक आहे हिरोशिमा आणि एक नागासाकी. तिथे मग अणुबॉम्ब टाकण्यात आले. जपानला खतम करून टाकलं. आणि इकडे जो हे होता जर्मनी होता तर रशिया पण आक्रमक झाला. रशियाने पण जर्मनीवर हमला केला. इंग्लंड तो होताच आणि शेवटी अमेरिका होता. तर याचे पण सैनिक खतम व्हायला लागलं जर्मनीचं. आणि जर्मनीचं सैनिक खतम होऊन मग हिटलरनं तर तुम्हाला माहिती गोळी मारली म्हणते कोणी म्हणते सायनाईड खाल्लं वगैरे काय केलं बंकरमध्ये जाऊन त्यांना मग स्वतः आत्महत्या करून टाकली हिटलरने. तर अशा प्रकारची छोटीशी स्टोरी सांगितली मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये. तर हे स्टोरी यासाठी सांगून आलो मी तुम्हाला कारण की पुढे आपल्याला कामात पडते. समजत आहे. तर हे सर्व गोष्टी कोणत्या कालावधीतल्या 1938 ते 1939 38-39. तर पुढे कुठपर्यंत चालल्या 1944-45. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दुसरं महायुद्ध तेवढंच महत्वाचं आहे जेवढे आपले फ्रीडम फायटरना बलिदान दिलं तेवढं. आलं लक्षात. हे नसतं झालं तर त्यांनी तिकडे गोष्ट ऐकली असती का संविधान सभा तयार करून हे तयार करू ते तयार करू. ते त्यांच्यावर एक प्रेशर आलं. तुमच्यावर जेव्हा प्रेशर येते बघा तुम्ही अभ्यास केव्हा करता जेव्हा पेपर येते तेव्हा. बरोबर आहे. उद्या पेपर असेल ना तर आज चांगला अभ्यास करणार. 2 महिन्यानंतर पेपर असेल तर कमी अभ्यास असेल. 6 महिन्यानंतर पेपर असेल तर नंतर बघा हसत ठीक आहे. तर नेहमी काय असते पेपर आल्यानंतर आपण अभ्यासाला सुरुवात करतो. आता बघा आता सध्या कोणी अभ्यास करून नाही राहिलं. आता जर तुम्ही अभ्यास केला ना तर आता तुम्ही समोर जाऊ शकता बरं बाकीच्यांच्या. पण तुमची मानसिकता अभ्यास करायचीच नाहीये. कालच टेस्ट घेतली आपण माहित पडलं आपल्याला टेस्ट मध्ये किती मार्क्स आहेत. तर तुम्ही जर आता अभ्यासाला सुरुवात केली तर आता तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. कळत आहे. तर ही तुमची वेळ आहे. अभ्यास पेपर आल्यावर नाही करायचा आहे आधी करायचा असतो. दुसरे महायुद्ध यस 1938 पासून सुरुवात झाली. हे समजलं तुम्हाला स्टोरी. आता वापस येऊ आपण इकडे. एक मिनिट. तर दुसरे महायुद्ध 1938 ला सुरुवात झाली आणि म्हणून आता काँग्रेसनं काय केलं मागणी केली की आम्हाला काय पाहिजे संविधान सभा पाहिजे. संविधान सभेचा उल्लेख केला आणि मागणीला सुरुवात केली. आता ब्रिटिश लोक पण बघा एवढे चांगले तर नाहीये की एकदमच तुम्ही संविधान सभा मागितली ना आम्ही तुम्हाला देतो असं तर होणार नाही. म्हणून त्यांनी 1938 नंतर कारण की 1938 ला हिटलरने इंग्लंडवर पूर्णपणे हमला केला होता का नाही. फक्त सुरुवात झाली होती सेकंड वर्ल्ड वॉरची. आणि त्यानंतर जो हमला सुरुवात झाली ते 1940 ला सुरुवात झाली. पहिले इकडचे तिकडचे देश जिंकून घेतले. ठीक आहे. तर 1940 मध्ये मग भारताने याच्यात 2 मारायचे डुक्का मारायचे है ना 2 रन काढायचे. 38 मध्ये 2 टाकले. हा मग त्यांनी म्हटलं आता सैनिकांची गरज आहे कारण की हमले सुरू झाले. तर मग एक लॉर्ड होता त्याचा लॉर्ड लिन लिथगो. तर या लॉर्ड लिन लिथगो याला भारतात पाठवलं आणि याला सांगितलं की तू काय कर त्यांना एक देऊन दे बाबा एक थोडस शाश्वती देऊन दे की तुम्ही काय करा तुमचं संविधान बनवा. आणि त्यामध्ये एक क्लॉज टाकला की तुम्ही संविधान सभा तयार करू शकता संविधान तयार करू शकता पण तुम्ही कसे करू शकता मुख्यता करू शकता. आता मुख्यताचा अर्थ काय होतो सांगतो. इथं एक शब्द आलाय मुख्यता. ठीक आहे. दाखवून देतो मी तुम्हाला. बघा कोणता शब्द आलाय मी त्याला हायलाइट केलेला आहे. 1940च्या लॉर्ड लिन लिथगो यांच्या ऑगस्ट ऑफर. कोणती ऑफर होती ती. याने ब्रिटिश सरकारने प्रथमच भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य केले. आता ऑफर उद्योग कोणते ऑफर ऑगस्ट ऑफर. आता मुख्यतः याचा काय अर्थ होतो की तुम्ही काय करा माहिती आहे का इकडे लक्ष द्या मुख्यतः अर्थ सांगतो. हे तुमचं कॉन्स्टिट्यूशन तुम्ही तयार करून राहिले. वरचं टायटल तुम्ही द्या मुख्य टायटल. समजत आहे. तसं याच्यामध्ये समजा मी एक शब्द टाकला समाजवादी. भारतामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था आपल्याला प्रस्थापित करायची. याच्या आतमध्ये जे लिहिण ना ते आम्ही ठरवीन. कोण ठरवीन आम्ही म्हणजे ब्रिटिश इंग्लिश लोक ठरवीन. याला मुख्यता म्हणजे तुम्ही वरवरचं तयार करून ठेवा ढाचा वगैरे. आम्ही बाकी आतमध्ये काय टाकायचं हे कोण ठरवू. मग हे भारतीयांना आवडलं का यांना आवडेल का राष्ट्रीय काँग्रेसला नाही. यांनी म्हटलं नाही हे आम्हाला कसं पाहिजे पूर्णतः पाहिजे. कसं पाहिजे मुख्यता आणि पूर्णतातला फरक समजला. आम्हाला लागेल तर आम्ही आमचं तुमचा ज्याचा हस्तक्षेप पाहिजे
नाही, तुम्ही त्याच्यामध्ये बिलकुल आले पाहिजे नाही. म्हणून 1940चा लॉर्ड लिथोगेनने जे ऑगस्ट ऑफरनुसार सांगितलं त्याला आपल्या म्हणजे कोणी काँग्रेसने, राष्ट्रीय काँग्रेसने नाही म्हटलं. आणि नंतर आता जे युद्ध होतं ते तर पूर्ण पुढच्या कुठे चाललं गेलं होतं. म्हणून पुन्हा 2 वर्षानंतर 1942 मध्ये स्टॅफर्ड क्रिप्स आला होता. कोण? स्टॅफर्ड क्रिप्स. त्याला क्रिप्स मिशन म्हणतात. याला पाठवलं भारतात की आता तू काय कर, सध्या वेळ आलेली आहे, आपलं कंडिशन भयंकर खराब आहे, आपण आणि इंग्लंड हरू शकलं असतं तेव्हा, इतकी वाईट परिस्थिती होती. तर हरू शकतो आपण, काय आहे आपल्याला गरज आहे आणि सध्या प्रेशर खूप बनलेलं आहे. म्हणून मग स्टॅफर्ड क्रिप्स नुसार जे संविधान सभा होती आणि ते बनल्यानंतर ते पूर्ण तिथं मुख्यतः नंतर काय केलं, पूर्णता हा शब्द टाकला की तुम्ही आता काय बनवू शकता, ते तुम्ही स्वतः पूर्णता बनवू शकता. म्हणून इथं बघा स्टॅफर्ड क्रिप्स 1944. 4 वर्षानंतर ना, सॉरी, चौका मारायचा. स्टॅफर्ड क्रिप, सर स्टॅफर्ड क्रिप याच्या प्रस्तावामध्ये भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी असं सांगितलं. समजलं का? हा, इथं 4 to 4 असते, ते 4 to 4 4 कर्ज इथं 4 to 4 44. ठीक आहे. तर आता हे झालं पूर्णतः. समजलं का इथपर्यंत तुम्हाला? आणि मग शेवटी काय झालं, 1946 मध्ये जाहीर करण्यात आले की कॅबिनेट मिशन प्लॅन भारतात पाठवला. एक प्लॅन होता कॅबिनेट मिशनचा, त्यांनी संविधानाची निर्मिती तरतूद करण्यात आली. तर इथपर्यंत झालं. म्हणजे 1946 काय झालं सांगा? 1946 कॅबिनेट मिशन प्लॅन. म्हणजे आता फायनलच झालं होतं की भारताला काय मिळणार आहे, स्वातंत्र्य. म्हणजे युद्ध झाल्यानंतर, युद्ध थांबलं नंतर आणि कॅबिनेट मिशन प्लॅनला पाठवलं. कारण की युद्ध थांबल्यानंतर का बरं पाठवलं हे सांगतो तुम्हाला मी. कारण की युद्धामध्ये ब्रिटिशांची कंडिशन एवढी खराब झाली होती भयंकर. तर युद्धाच्या वेळेस ब्रिटिशांनी काय म्हटलं की आम्ही लोकशाही देशांना स्वातंत्र्य द्यायला तयार आहे. काय म्हटलं त्यांनी? लोकशाही देशांना स्वातंत्र्य द्यायला तयार आहे. आणि हा शब्द त्यांनी वापरल्यामुळे त्यांना मग इथं माघार घ्यायला लागली की 1944ला ह्या स्टॅफर्ड क्रिप्सला पूर्णता सांगितलं की तुम्ही बनवा. आणि त्यानंतर युद्ध थांबल्यानंतर त्यांनी म्हटलं की आम्ही कॅबिनेट मिशन पाठवतो, आम्ही पूर्ण त्याचं स्ट्रक्चर तयार करतो, तुम्हाला हेल्प करतो आणि तुम्ही तुमचं संविधान बनवा, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य द्यायला तयार झालो आहे. पण हे द्यायच्या वेळेसच 1946 स्वातंत्र्य मिळालं. 1947ला त्यांनी एक गेम केला. माउंट बॅटन भारतामध्ये आला, जो की शेवटचा व्हाईसरॉय होता. आणि त्याने भारताचे 2 भागामध्ये विभाजन केले. किती भागामध्ये? हा, पाकिस्तान वेगळा, भारत वेगळा. म्हणजे त्यातही गेम खेळला यांनी शेवटी जाता जाता. स्टोरी समजत आहे का तुम्हाला? माझ्यासोबत आहे ना तुम्ही? हा, तर त्यांनी शेवटी जाता जाता कार्यक्रम खराब केला आपला. म्हणजे आतापर्यंत सगळं झालं, मग हे ठरलं, मग प्लॅनही ठरला. आणि प्लॅन म्हणजे इथपर्यंत ठरला की आता याच्या समोरची स्टोरी बघू आपण. प्लॅन इथपर्यंत ठरला की आपण संविधान सभेची निर्मितीची वर रचनाही केली. काय केली आपण? हा, निर्मिती. हरिओम, खालून येऊन जा पटकन, फिरून एक चक्कर. ठीक आहे. निर्मितीची आणि काय केली, रचना केली. रचना केली म्हणजे आपल्याला माहित होतं की पाकिस्तान वेगळा होणार आहे. आपल्याला आपल्याला काय वाटत होतं, अखंड भारत होणार आहे. तर यांनी रचना केली संविधान सभेची. त्यामध्ये फॉर्मेशन मध्ये काय केलं, कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये ठरवलं की संविधान सभेची रचना पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आली. संविधान सभेत एकूण किती सदस्य? 389 सदस्य, 389 सदस्य. कारण की लोकांकडून पाहिजे होते निवडून वगैरे हे सर्व. आधी बोललो होतो लोकशाहीच्या मार्गाने सर्व होणार आहे. तर यामध्ये 292 सदस्य हे ब्रिटिश प्रांताकडून निवडून दिले जातील. ब्रिटिश प्रांत काय, सर्व समजून सांगतो थांबा. 4 सदस्य हे चीफ कमिशनर प्रांताकडून. 4 कोणते कोणते होते बघा? दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान. ठीक आहे. बलुचिस्तान आठवते का? मी खूपदा बोलतो बलुचिस्तान बद्दल. तर हा एक पाडतो. पूर्ण बोलू आपण का हे समजा तुम्हाला इथून. बरं, आतापर्यंत समजलं का? पहिले मला सांगा. जेवढं मी आतापर्यंत समजलं, आता इथून जर समोरचं समजलं नाही तर टेन्शन घ्यायचं नाही. हे मी उद्या रिपीट करणार आहे. फक्त हे थोडंसं कानावर येऊ द्या. हा, हे 4 सदस्य चीफ कमिशनर प्रांतातले आणि 93 जे सदस्य होते हे भारतीय संस्थानिकाचे प्रतिनिधी असतील असं ठरवण्यात आलं. की यामध्ये जे संविधान सभा बनेल यामध्ये एवढे लोक राहणार. आणि त्यानंतर संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक प्रत्यक्षपणे प्रौढ मतदानाच्या आधारे होऊ न शकणारी असल्याने. म्हणजे आता हे काय झालं, आपल्याला पाहिजे होती हे सगळ्या मिळून, पण हे सगळे जण मान्य नव्हते. ब्रिटिशांनी म्हटलं एवढी मोठी जनता एवढे मोठे येऊ शकत नाही, तर थोडंसं आपण काय करू, यामध्ये लिमिटेड लोक घेऊ सर्व. कारण की तेवढे एज्युकेटेड पण नव्हते ना भारतामध्ये तेव्हा. म्हणून मग सदस्यांच्या निवडणुकीचा अप्रत्यक्षपणे फलसंख्याच्या प्रमाणे मताद्वारे प्रमाणशील प्रतिनिधीच्या पद्धतीने केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. आपण घेऊ निवडणुका, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने घेऊ, ते अप्रत्यक्षपणे घेऊ. आणि हे सदस्य 1935च्या, मग तेव्हा 1935च्या कायद्यानुसार नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या प्रांतिक कार्यमंडळाच्या सदस्यांकडून ते निवडून दिले जातील. तर 1935च्या कायद्यामध्ये आपण काय केलं होतं, प्रांतिक कार्यमंडळ स्थापन केलं होतं, त्यातून हे निवडून दिले जातील असं सांगण्यात आलं. मग तिथून ते निवडून दिल्या पण गेले. खाली ते पूर्ण स्ट्रक्चर आहे.
काय निवडणुका कशा पार पडल्या, किती आले, हे उद्या सांगतो मी तुम्हाला. पण त्याच्या आधी हे समजून घ्या, हे आहे काय. याच्यामध्ये 3 गोष्टी आलेल्या आहेत. 3 गोष्टी कोणत्या कोणत्या, त्यानंतर आपण थांबून जाऊ. ठीक आहे, थोडं डोक्याच्या वरती जाऊ शकते म्हणून फक्त बघा 3 गोष्टी कोणत्या कोणत्या. पहिली आलेली आहे ब्रिटिश प्रांताकडून. कोणता? दुसरा आला आहे कमिशनर प्रांताकडून, कमिशनरांच्या प्रांताकडून. आणि तिसरा आलाय भारतीय. आता इकडे या, इथपर्यंत समजलं? ठीक आहे, हे रिपीट करू, वेट अँड वॉच. ठीक आहे, तेव्हा भारत असा होता. हा भारत काढून घेतो पहिले मी इथं शॉर्टकट मध्ये. आणि हा पाकिस्तान पण भारताचाच पार्ट होता आणि हा बांगलादेश सुद्धा भारताचा पार्ट होता. तर काही प्रदेश जो होता, बरेच प्रदेश जो होता, तो कोणाच्या अंडर होता? ब्रिटिशांच्या. जसा हैदराबाद संस्थान होतं, हे इथलं महाराष्ट्र संस्थान होतं, हे जे संस्थाने होती तेव्हा राज्य होते का? युपी बिहार असं काही होतं का? नाही, राजेशाही होते. तर राज्याचे संस्थान होते. तर काही संस्थान हे ग्रीनवाले काढलेले आहे, हे ग्रीनवाले कोणाच्या अंडर होते? ब्रिटिश. म्हणजे हे झाले ब्रिटिश संस्थान, ब्रिटिश संस्थाने झाली. ठीक आहे, 4 ब्रिटिशांचे संस्थाने होते. पण ते कोणते संस्थाने होते? चीफ कमिशनरचे. जसं इथचं बलुचिस्तानचं एक संस्थान होतं. ठीक आहे, कुर्ग मारवाड होतं. ठीक आहे, समजून घ्या, कुर्ग मारवाड इकडचं. एक दिल्ली होतं आणि एक असंच ते होतं. ते 4 दाखवले ना, ते वाचून घेऊ आपण नंतर. हे ब्रिटिशांचेच होते 4. ठीक आहे, ब्रिटिशांचे. त्यानंतर हे ब्रिटिशांचे पण चीफ कमिशनर प्रांताचे, चीफ कमिशनर. आणि काही असे संस्थान होते जे मी दुसऱ्या पेनानं काढतो, ह्या पेनाने काढतो. ठीक आहे, येलो. हे असे काही संस्थान होते की हे कोणाच्याच अंडर गेले नव्हते. म्हणजे ब्रिटिशांच्या अंडर गेले होते का? हे नाही. यांनी स्वतःची राजेशाहीच्या बळावर ब्रिटिशांना आपल्या भारत देशात येऊ दिलं नाही. तर हे भारतीय संस्थाने होते. कोणती संस्थाने होते? भारतीय. बघा, 3 संस्थाने समजले का? काही जण पूर्णपणे ब्रिटिशांच्या अंडर होते, ब्रिटिश म्हणून तेच करायला लागत होते राजांना. ब्रिटिशांचे चीफ कमिशनरचे काही संस्थाने होते आणि काही संस्थाने कोणते होते? भारतीय संस्थाने, ज्यांनी स्वतःचं वर्चस्व टिकून ठेवलं होतं. कळलं? ते होते. तसे 3 संस्थान होते. तर या तिघांनाही, कारण की आता आपल्याला संविधान सभा बनवायचं आहे, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतो, तर या तिघांनाही काय म्हटलं की तुम्ही या, तुम्ही सगळे मिळून, ह्या सगळ्या मिळून जे कॅबिनेट मिशन भारतात आलं होतं, त्यांनी सांगितलं की एकूण 389 सदस्य हे बनणार आहे या संस्थानातले. आणि इथून प्रत्येक जण एक एक व्यक्ती कुठे येणार? इथं निवडून येणार. आलं का लक्षात काय झालं तर? आणि हा पूर्ण भारत जो आहे हे सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व करणार. आणि मग एक तुमचा काय होईल, असा पूर्ण भारत तयार होईल. आता कन्सेप्ट कळून आला तुम्हाला काय होऊन आलं तर? आणि यांच्यासाठी काय होईल? निवडणुका होईल, इलेक्शन. आणि ते कसं होईल? अप्रत्यक्षरित्या होईल. जे की 1935च्या कायद्याअंतर्गत पहिलेच एक स्ट्रक्चर बनलेलं होतं. त्यानुसार आम्ही काय करू? इलेक्शन घेऊ आणि इलेक्शन घेऊन करू, यातले जेवढे निवडून आले, म्हणजे इथं तुम्ही उभे राहा. मग इथे कोण उभे राहील? समजा एक्झाम्पल, इथे कोण उभे राहील? तर इथे मग तुम्ही राहा ना. मुस्लिम, ज्यांना मुस्लिम कम्युनिटीचे असेल तर मुस्लिम, शीखवाले शीख राहील. ठीक आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं कोणी राहायचं, राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं राहील. पार्ट्या बनल्या होत्या ना तेव्हा, तर तुम्ही राहा. त्यातला एक जण इथून निवडून येईल, एक इथून निवडून. अशी किती टोटल? 389 लोक निवडणुकीमध्ये सहभागी होईल. आता प्रॉब्लेम झाला काय बघा. हे सगळं बरोबर आहे. ब्रिटिशांच्या किती जागा होत्या बघा, इथं दिलाय. ब्रिटिशांच्या किती जागा होत्या? 292. ब्रिटिशांच्या जागा किती होत्या? येणारे बाबा, हा, ब्रिटिशांच्या जागा होत्या 292. चीफ कमिशनर प्रांताच्या किती होत्या? 4. ठीक आहे, आणि भारतीय संस्थानाच्या किती होत्या? 92 जागा होत्या. बरोबर आहे, इथं बघा, हे 92 जागा, 93 होत्या, सॉरी 93 जागा कोणाच्या होत्या? भारतीय संस्थानाच्या. आता हे दोघ जण तर ऐकणारच आहे, कारण की हे कोणाच्या अंडर आहे? हे 93 लोक ऐकणार आहे का? हे म्हणणार आम्ही कशाला येऊ तुमच्यासोबत? तुमचा भारत तुम्ही तयार करा. आमच्यासाठी तर आमचं काय राज्य आहे, आम्ही तर राज्य आहे, आमचं तर भारतीय आमचे संस्थाने आहे, आम्ही तुमच्यासोबत सहभागी होणार का? हे दोघ जण काय ऐकणार? कारण की हे ब्रिटिशांनी आदेश दिलाय की तुम्हाला भारतात जोडायचं आहे. बरोबर आहे, पण हे ऐकायला तयार नव्हते. म्हणून जे इलेक्शन झालं ते 93 जागा त्यातल्या वगळण्यात आल्या. आणि कितीसाठी झालं? 292 आणि 4, 296. म्हणजे हे 289 किती झाले? 296. याच्यासाठी इलेक्शन झालं. ते तर ऐकणारच नव्हते 93 लोक. म्हणजे बघा इथं खाली. तर याच्यामध्ये ब्रिटिश प्रांतात देण्यात आलेल्या 296 जागांच्या निवडणुका जुलै ऑगस्ट 1946 मध्ये पार पडल्या. किती झाले टोटल? 296. कारण की त्यांनी 93 लोकांनी काय म्हटलं? नाही म्हटलं. मग त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस जी पार्टी होती यांना किती जागा मिळाल्या बघा? 208. 9 जागा फक्त ते हारले, वगळता सर्व जागा जिंकल्या. मुस्लिम लीग होती, त्याने 73 जागा खेळल्या, 5 जागा हारल्या. त्यानंतर उर्वरित 15 जागांमध्ये एक एक पक्ष होता तेव्हा तर एका जागा, जसं युनियनिस्ट पार्टी होती, युनियनिस्ट मुस्लिम होती, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट होती, कृषक प्रजा पार्टी होती, शेड्यूल कास्ट फेडरेशन, शीख आणि कम्युनिस्ट या पक्ष. तसे एकूण 7 पक्ष होते. या 7 पक्षांनी एक एक जागा जिंकली. किती जागा जिंकली? एक एक. आणि काही लोक अपक्ष पण उभे राहिले, एक एकटे राहिले ना.
आम्हाला उभं राहायचं आहे. तर बाकी उरलेले प्लस 8 हे एक एकटे राहिले. ते 8 लोक ते एक एकटे उभे राहून जिंकले रिमेनिंग. तर 8 जागा अपक्षांना मिळाल्या. असे टोटल 200 किती 96 जागांसाठी इलेक्शन झाले आणि त्याच्यानुसार जागा मिळाल्या. यामध्ये 15 महिला होत्या. किती निवडून आल्या? 15 महिलांना जागा मिळाल्या. ठीक आहे. यामध्ये सरोजिनी नायडू होत्या, हंसा मेहता, दुर्गाबाई देशमुख, सुचिता कृपलानी, विजयलक्ष्मी पंडित यांसारख्या महत्वाच्या महिला सुद्धा तेव्हा निवडून आल्या. आणि यामध्ये एक गोष्ट ठरली होती की ह्या ज्या सर्व निवडून आले होते याच्यामध्ये साधारणतः 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असे प्रमाण राखण्यात आले होते की जिथं जिथं जे आपण ते बनवू विभाग बनवतो त्यामध्ये कमीत कमी 10 लाख लोक असले पाहिजे. त्याच्या मागे एक लोक म्हणजे ते उभं राहील, एक जण निवडून येईल. तर अशा प्रकारचे हे सर्व स्ट्रक्चर आणि यामध्ये सर्व समुदायांना प्रतिनिधित्व मिळाले. यामध्ये 3 प्रमुख गटांमध्ये त्याची विभागणी केली: शीख, मुस्लिम आणि सामान्य लोक. तर सर्व म्हणजे सर्व जाती जमातीचे सर्व लोक त्यामध्ये टाकण्यात आले. इथपर्यंत समजलं का स्टोरी? कारण की मी थोडंसं समोर यासाठी नेत आहे की लिंक लागलेली आहे, सोबत सोबत होऊन जाते. तर या सर्वांना याच्यात टाकण्यात आलं आणि हे कॉन्स्टिट्यूशन बनलं, म्हणजे संविधान सभा बनली आणि त्यासाठीच सर्व झालं. तर आता बघा, संस्थानिकांनी 93 जागा मात्र भरल्या जाऊ शकल्या नाही. त्यांनी भरवलं नाही कारण संस्थानिकांनी संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला. इथपर्यंत सगळी बरोबर होती. पूर्ण भारत, अखंड भारत चालू होता. अशा रीतीने संविधान सभा जरी प्रत्यक्ष प्रौढ मताच्या आधारावर निवडण्यात आली नाही, प्रत्यक्ष निवडून आली का आपण दिलं का डायरेक्ट नाही, तरी पण भारतीय समाजाच्या सर्व घटकांचा त्यामध्ये काय होतं? प्रतिनिधित्व मिळाले. हिंदू, मुस्लिम, शीख, पारसी, अँग्लो इंडियन, भारतीय, ख्रिश्चन, अनुसूचित जाती जमाती, महिला इत्यादींचा त्यामध्ये काय होता? सहभाग होता. महात्मा गांधी व मोहम्मद अलीजींना वगळता, म्हणजे हे दोन असे होते, कोण कोण? हा, यांनी भारतीय जवळ म्हणजे तत्कालीन भारतीय ते जवळजवळ सर्व प्रमुख नेते सहभाग होते, फक्त हे दोघ जण सोडून. म्हणजे हे दोघांनीच फक्त निवडून आले नव्हते, हे निवडणुकीत उभीच नव्हते. ठीक आहे, हे निवडणुकीत उभे दोघ जण नाही. कोण कोण? महात्मा गांधी आणि मोहम्मद अलीजींना वगळता बाकी सर्व जवळपास प्रमुख नेते संविधान सभेमध्ये निवडून आले होते आणि ते ठरलेले होते. ठीक आहे. आता याच्यानंतर मग संविधान सभेचे कामकाज सुरू झाले. हे पहिली मीटिंग, दुसरी मीटिंग 9 डिसेंबर वगैरे हे पुढे सांगतो. इथपर्यंत समजली का स्टोरी? सांगा. खूप इम्पॉर्टंट लेक्चर होतं आजचं. ठीक आहे. आता आपण एकदा रिवाइज करू काय झालं तर. हा बघा, सुरुवातीपासून जाऊ. माझ्यासोबत राहायचं ऑनलाईन. एक मिनिट का. आणि सगळ्यांनी चॅटबॉक्स ओपन करा, तुम्ही पण आन्सर द्यायचा आहे. जास्त एफर्ट लागला माझा आज. हा, पहिले लक्ष द्या. सर्वात पहिले काय झालं, 1922 मध्ये महात्मा गांधीजींनी म्हटलं की आम्हाला काहीतरी संस्था पाहिजे. 1934 त्यामध्ये यमेंद्र रॉय नावाचे व्यक्ती होते. त्यांनी सर्वात पहिले कल्पना मांडली संविधान सभेची. त्यामध्ये नंतर आपण किती रन टाकले? 2 रन टाकले, चौका मारला. 1938 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसनं पटना मध्ये म्हटलं की आम्हाला संविधान सभा पाहिजे. म्हणजे नाही, 1934 मध्येच म्हटलं, पण 1938 मध्ये जवाहरलाल नेहरूच्या वतीनं म्हणण्यात आलं, जे प्रखर देणं. कारण की 1938 मध्ये मी सांगितलं काय चालू झालं होतं? महायुद्ध सुरू झालं होतं आणि त्याचा फायदा आपल्याला घ्यायचा होता. 1940 मध्ये मग कोण आलं? हिंदुत्व आलं. त्याने काय म्हटलं? मुख्यता. ठीक आहे, ऑगस्ट ऑफर झाले, आम्ही काय करतो तुम्हाला देतो. पण आपण हे म्हटलं नाही, आम्हाला पाहिजे नाही, आम्हाला काय पाहिजे? पूर्णता. म्हणून 1945 मध्ये 44 मध्ये स्टॅफर्ड क्रिप्स. ठीक आहे. एकदम मला थोडीशी डेट मध्ये 44 की 45 मध्ये प्रॉब्लेम आहे. 45च आहे बहुतेक ते. ठीक आहे, इथं 42च करजा कारण की दुःखाच मारलेला आहे. तर 42 मध्ये स्टॅफर्ड क्रिप्स आला आणि त्यानं पूर्णता म्हटलं. तिथं मी एडिट करून देईन, इथं 42 ठेवा. त्यानंतर पूर्णता त्याने म्हटलं आणि पुन्हा 4 वर्षानंतर इथं 4 आहे. ठीक आहे, 42 नंतर 4. 1946 मध्ये काय आलं? कॅबिनेट मिशन आला. ठीक आहे, म्हणजे इथं 4 2 2 4 असं लक्षात ठेवा. 4 2 2 4 कुठून? 1934 पासून. आणि कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार 389 जागा. किती? एक मिनिट, ते घेतलाय का? मला पोहोच लिहिलाय का आपण ते 389? हा, 389 साठी होणार होतं, परंतु त्यामध्ये 389 मध्ये ब्रिटिश संस्थानाच्या किती जागा होत्या सांगा? 4 कोणाच्या होत्या? चीफ कमिशनर प्रांत, तेव्हाच चीफ कमिशनर प्रांत पण त्यांच्याच अंडर होता ब्रिटिशांच्या. आणि 93 कोणाच्या होत्या? भारतीय संस्थानिकांच्या जागा होत्या. आणि यामध्ये 93 लोकांनी नाही म्हटलं आम्ही येत नाही तुमच्या सोबत. मग कितीसाठी झालं? 292 4 296. आणि या 296 साठी झालं. त्यामध्ये काँग्रेसनं जागा जिंकल्या. किती जिंकल्या काँग्रेसनं? 208. 208 आहे ना. त्यानंतर मुस्लिम लीगनं किती जिंकल्या? 73. आणि अदर 15. बरोबर आहे. या 15 मध्ये पण 2 भाग, एक एक अशा 7 आणि अपक्ष किती? 8. तर अशा ह्या जागा जिंकल्या. इथपर्यंत स्टोरी समजली? इथपर्यंत सगळं बरोबर होतं. आणि मग पहिली संविधान सभेची बैठक बसली, जी की 9 डिसेंबर 1946. दुसरी बैठक, तिसरी बैठक, सगळं व्यवस्थित झालं. पण मग माउंट बॅटन येते. पुढची स्टोरी थोडीशी सांगतो म्हणजे लिंक लागेल. मग कोण येते? आणि माउंट बॅटन म्हणते हे तुमचं जे केलंय ना हे सगळं बंद करा. आता तुमचे होणार आहेत तुकडे, तुमचे भाग पडणार आहे. समजत आहे? पाकिस्तान वेगळा,
भारत वेगळा. म्हणजे एवढं मोठं सगळं केलं, ते याच्यातले म्हणजे याच्यात मुस्लिम लीग सगळे होते ना हे लोक, जसं हे तुटलं त्यानंतर आता फक्त आपल्याला भारतासाठीच करायला लागला. मग पुन्हा आपल्याला रिअरेंज करायला लागलं सर्व सर्व. आलं लक्षात? तर ते पहिले संविधान सभा तेच राहिली भारताची, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही झाला, पण तरी पण स्ट्रक्चर काय करायला लागलं, पुन्हा थोडंसं इस्टॅब्लिश करायला लागलं. तर अशा प्रकारची पुढची स्टोरी आहे. म्हणजे पुढची मी तुम्हाला समजून सांगितली काय झालंय. तर पुढे मग तूट पडली नंतर 1946 नंतर, म्हणजे 47च्या आधी आणि 46च्या नंतर, मग त्यातला थोडासा मधातला पार्ट येतो. तर इथपर्यंत समजलं का सांगा मला? कळलं का? कारण की हे खूप म्हणजे कोणी सांगणार पण नाही तुम्हाला. याच्यात हिस्ट्री पण येते, जिओग्राफी पण येते आणि पॉलिटी पण येते. तिन्ही गोष्टी आहे. ते बलुचिस्तानचा प्रांत हित आहे, तो पाकिस्तानमध्ये जाते. तर असे 4 चीफ कमिशनर प्रांत होते त्यांचे. तर थोडेसे हे जे नाव आहे ना तुम्हाला, हे चीफ कमिशनर प्रांताचे, हे पण तुम्हाला थोडे नाव लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे? कुठे आहे ते? वरच्या सेक्शन मध्ये आहे ना. हे बघा कोणकोणते आहे ते 4 प्रांत. खाली गेले का? आता मी पूर्ण दमलेलो आहे का? तर तुम्ही तेवढं समजून घ्या. हा, दिल्ली, अजमेर, मारवाड, कुरुग, बलुचिस्तान, तर हे चीफ कमिशनर प्रांत होते. ठीक आहे. आणि मी प्रत्येक गोष्ट इंग्लिश मराठीत दिलेली आहे. ज्यांना समजत, बघा मी तुम्हाला काय म्हटलं, समजल्यानंतर तुम्ही कसे लिहू शकता मला सांगा. मी याला चीफ कमिशनर प्रांत समजलो, इंग्लिश मध्येच आहे ना, लिहिलं फक्त मराठीत आहे. त्याच्यामुळे काहीच फरक नाही पडत. मी सगळ्या गोष्टी, मला तर वाटतं मी बोलताना जवळपास 50% इंग्लिशच बोलत आहे. शब्द तर बघा ना, आणि 50% मराठी बोलत आहे. फक्त तुम्हाला जोडलं आहे, तरी पण मी दोन्ही याच्यात पीडीएफ आणून दिलाय तुम्हाला, की प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे म्हणून. तर अशा प्रकारचं हे सर्व सर्व स्ट्रक्चर होतं, आणि इथून आपल्या भारताच्या संविधानाची सुरुवात झालेली होती. तर इथपर्यंत आता कोणाला काही प्रश्न असेल तर मला बिंदास विचारा. समजलं का सर्वांना एकदा कमेंट सेक्शन मध्ये, आणि तुम्ही सुद्धा सांगा मला.